तर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर आता 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती फडकवला जावा। केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना हे निर्देश दिले आहेत। त्यामुळे 1 जानेवारी 2025 पर्यंत हा राष्ट्रीय दुखवटा असणार आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण बघतोय की अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला अशीच खरं तर भावना सध्या व्यक्त होती आहे। त्यांचं पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल असं कळतंय आणि उद्या अंत्यसंस्कार केले जातील। यासोबतच राष्ट्रीय दुखवटा अगदी 7 दिवसांचा जाहीर झालाय। नक्कीच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कन्या या परदेशामध्ये आहेत आणि त्यांची मुलगी परदेशातून यायला त्यांना वेळ लागेल आणि त्यामुळे उद्या त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील अशा स्वरूपाची माहिती ही दिली गेलेली आहे आणि याविषयीची अधिकृत घोषणा ही आज केली जाणार आहे। त्यासोबतच एक महत्त्वाची बाब अशी की ज्या दिवशी अंत्यसंस्कार आहेत त्या दिवशी सुद्धा जे परदेशस्थ भारतीय कार्यालय आहेत, इंडियन मिशन्स आहेत, त्या ठिकाणचा तिरंगा ध्वज हा अर्ध्यावर फडकवला जाईल। 1 जानेवारीपर्यंत कोणत्याही शासकीय पातळीवर मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करायचे नाहीत असे सक्त निर्देश हे केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना दिलेले आहेत आणि परदेशस्थ कार्यालयांमध्ये अंत्यसंस्काराच्या दिवशी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल। तर इतरत्र सर्वत्र देशामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत राष्ट्रध्वज हा अर्ध्यापर्यंत उतरवला जाईल डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून। अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।